कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना. कोल्हापुरात गेल्या 8 ते 10 दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यातच कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचला आहे. हुपरी रोडवरील मशिदीसमोरील 6 मोठ विहीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या संरक्षक भिंतीचे मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भूस्खलन झालं आहे. उत्तर बाजूच्या रहदारीच्या रस्त्यासह सुमारे 50 फूट संरक्षक भिंत या विहिरी ढासळली असून त्यामुळे विहीर परिसरातील घरांना आणि मशिदीला धोका निर्माण झाला आहे. जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. सध्या या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरू केलं आहे. मात्र विहिरीच्या कठड्याचे बांधकाम करून लवकरात लवकर रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. 26 तारखेला एका चीर पडली. तिथल्या ग्रामस्थांचा आम्हाला फोन आला. आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य तिथं जाऊन आम्ही त्या चेहऱ्याची पाहणी करून कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र देऊन आलो. लगेच दुसऱ्या दिवशी मोठी सर पडून भिंत कोसळली. तिथल्या लोकांनी आम्ही ग्रामपंचायततर्फे मराठी शाळेत स्थलांतरित केलेलं आहे. काय सध्या पुढचा निर्णय काय? निर्णय की रस्ता बंद आहे. रस्ता बंद आहे. प्रशासनानं तात्काळ निर्णय घेऊन बांधकाम तर एक करून द्यावं किंवा विहीर बुजवून तर द्यावे. हा 2 पर्याय दिलेत. बाहेरील रस्ता पण आम्हाला उपलब्ध करून द्यावी प्रशासनाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.